मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस अंतर्गत आलेल्या एका मोठ्या राजकीय ट्विस्टच्या बातमीनं, कारण तांबेंच्या पिता पुत्रांच्या खेळीनं काँग्रेसची दमछाक झालेली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून 2 गट पडल्याचं समोर आलं। काँग्रेसने डॉक्टर सुधीर तांबेंना शेवटच्या क्षणी पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली। त्याचा नाशकात ढोलही वाजवण्यात आला। मात्र आयत्या वेळी वडिलांनी मोठ्या मनानं निवडणुकीतून माघार घेतली आणि मुलगा सत्यजित तांबेंना उमेदवारी देऊ केली। सत्यजित तांबेंनी उमेदवारी अर्ज भरला खरा, पण तो नेमका कोणाकडून हे चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। सत्यजित तांबेंनी छाती ठोकपणे मी काँग्रेसकडून उमेदवारीचा अर्ज भरल्याचं जाहीर केलं। मात्र सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी माध्यमांद्वारे सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबाबत कळल्याचं सांगितलं। त्यानंतर आता तांबेंना भाजपचा खुला पाठिंबा आहे का याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। ही भाजपची खेळी आहे का आणि त्यामुळे तांबेंच्या नावाला नवी झळाळी आहे का, असे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यावेळेस आणि काँग्रेसमधलेच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती की काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उमेदवारी करावी अशी त्यांची इच्छा होती। काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी जाहीर केला। त्यामुळे तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला या ठिकाणी तरी पण मी फॉर्म भरताना 2 भरलेले आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे। परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल। परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे। मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे। ते अपक्ष आहेत, त्यांनी काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे। माझ्या काँग्रेस पक्षाचा आमचे उमेदवार सुधीर तांबे होते आणि त्याच्यामुळे त्यांनी का फॉर्म भरला नाही हे सगळी माहिती घेऊनच मग त्याच्यावरची प्रतिक्रिया आपण देतो। राजकीय समीकरणाच्या याच्यामध्ये पुढं काय काय होतात त्याला आपण बघू ना। पण मी तुम्हाला सांगितलं की ही जी घटना झालेली आहे ही काही फार काही चांगली झाली असं मी समजत नाही। काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे, पण तिकडे भाजपला मात्र आनंद झालेला आहे। दरम्यान भाजपनं सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून एक सावध प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि पवित्रा घेतलाय। सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितला तर देणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। सत्यजितला पाठिंबा द्यायचा की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असं सूचक विधान विखेंनीही केलंय। त्यामुळे या संपूर्ण खेळीच्या मागे भाजप आहे का चर्चा सुरू झाली आहे। एबी फॉर्म त्याला नाही आहे, तेही अपक्षच आहे। त्यामुळे मला वाटतं भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही एबी फॉर्म या निवडणुकीत नाही आहे, जे काही मी आता माहिती घेतली आहे। त्यामुळे आता अपक्षाचीच लढाई आहे असं दिसतात। नाही, त्यांना पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, मागितला तर विचार करू। सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला ही चांगली घटना आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्तरावर आता पक्षश्रेष्ठीशी चर्चा केल्यानंतरच त्याबद्दल अंतिम निर्णय होईल। त्यांनी पाठिंबा मागितला नाही याची माहिती माझ्याकडे नाही आहे। परंतु भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार आहेत, पक्षाने ठरवलं तर ती उमेदवारी सुद्धा आम्ही स्वतंत्रपणे करू। परंतु शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। उद्या पक्षाने ठरवलं सत्यजित तांबेंना पक्षाचा उमेदवार म्हणून लढवायचा तर त्याला सुद्धा काही आमची हरकत नाही आहे। डॉक्टर सुधीर तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि सुधीर आणि सत्यजित तांबे एकाच वाहनातून विभागीय महसूल कार्यालयात दाखल झाले। सत्यजित तांबेंनी अपक्ष काँग्रेस उमेदवार म्हणून अर्ज भरला। डॉक्टर सुधीर तांबे यांची ही माघार आणि बघूया आज नेमकं काय ट्विस्ट घडलेलं आहे। नाशिकमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्यामध्ये डॉक्टर सुधीर तांबेंना काँग्रेसकडून पहिल्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली, पण शेवटच्या क्षणी सगळं चित्र पालटून गेलं। सुधीर आणि सत्यजित तांबे एकाच वाहनातून विभागीय कार्यालयात दाखल झाले। बापलेकाचा सगळा हा जो राजकीय खेळी आहे ती सत्यजित तांबेंनी अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरला, जेव्हा की उमेदवारी काँग्रेसने ही त्यांच्या वडिलांना दिली होती, पण त्यांनी मात्र फॉर्म भरला नाही। त्यांनी माघार घेतली मुलासाठी। डॉक्टर सुधीर तांबे यांची सत्यजित तांबेंसाठी माघार
आणि मग सत्यजित तांबे यांनी अर्ज भरला काँग्रेसचा म्हणून आणि अपक्ष म्हणून सुद्धा. सत्यजित तांबे हे सुधीर तांबेंचे पुत्र आहेत. त्यामुळे पिता पुत्रांची ही राजकीय खेळी काँग्रेसला अडचणीत आणणारी ठरली. पाठिंबा मागितल्यास विचार करू. आता बावनकुळे म्हणतायत भाजपनं या सगळ्यात मोठी खेळी केली आहे का, हा प्रश्न विचारला जातोय. ही चांगली घटना नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभाविक आहे, त्यांची कोंडी झाली आहे. सत्यजित तांबेंच्या अर्जावरती विचार करून निर्णय घेणार असं पटोले म्हणतायत. पण आता त्यांच्या हातात फारसं काही उरलेलं नाहीये. महाविकास आघाडीला मात्र आज मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं का, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत याबद्दल जाणून घेऊया. माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात. आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका. आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो. डोळा तर होता, पण काँग्रेसला मात्र आपला उमेदवार सांभाळता आला नाही का, हा प्रश्न या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर निर्माण होतोय. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नव्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवरती प्रकाश आंबेडकरांनी थेट भाष्य केलंय. पण ते स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत, ते प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळतील असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी आता लगावलाय, तो म्हणजे ठाकरेंना. भाजपला आतापासूनच घाम फुटल्याची खिल्ली ठाकरे गटानं लगावली आहे. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडीत या युतीची चर्चा सुरू झाली. नव्या वर्षात नवी युती, ठाकरे आंबेडकर बांधणार मोठ. चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली. उद्धवजीला कुठे वेळ आहे? सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत, प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळतील. महापालिका निवडणुकीमध्ये आमची ठाकरे गटासोबत युती झाली आहे, मात्र ती सार्वजनिक करण्यात आली नाही अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसेनेत मागील 6 महिन्यांपूर्वी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ दिला. उद्धव ठाकरे त्यांचे आमदार आणि मंत्री सांभाळू शकले नाहीत याची आठवण बावनकुळेंनी करून दिली. स्वपक्षाचे लोक सोडून जातात तुम्हाला, काय तुमच्याकडे दुसरे लोक येतील? आणि प्रकाश आंबेडकरजी खरं तर विद्वान आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला आहे. प्रकाश आंबेडकरजीला ही निश्चित कळतं की उद्धवजी हे केवळ निवडणुकीकरता जवळ येतील आणि मग पुन्हा त्यांना वेळच राहत नाही. उद्धवजीला कुठे वेळ आहे? सोन्याच्या चमच्यानी बदामाचा ज्यूस पिऊन मोठे झालेले लोक आहेत. त्यामुळे त्यांना वेळ आहे का युती टिकवायला? शिवसेनेची भाजपसोबत सर्वाधिक काळ म्हणजे 25 वर्ष युती होती. मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर युतीला दुसऱ्यांदा तडा गेला. तर इतर मित्र पक्षांनाही शिवसेना सांभाळू शकली नाही हे आतापर्यंतच्या इतिहासावरून लक्षात येतं. नामदेव ढसाळांची दलित पॅंथर, रामदास आठवलेंची आरपीआय, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाविकास आघाडीसोबत असलेले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, बच्चू कडू शिवसेनेसोबत कायम राहिले नाहीत. मात्र शिवसेना ठाकरे गटानं चंद्रशेखर बावनकुळेंचे आरोप फेटाळून लावत राज्यातल्या राजकारणात नवी शक्ती पुढे येत असल्याचा दावा केला. खरं तर उद्धवजी ठाकरे एवढी मोठी संघटना, तुम्ही आम्हाला सोडून गेलात ना, तेव्हा एकटे उभे राहिले होते उद्धवजी, विसरू नका. बावनकुळेंना सांगा तेव्हा तुम्ही कुठे होता मला माहिती नाही. ते असे गद्दार जरी गेले तर निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव साहेबांसोबत आहे आणि उद्याही तुम्हाला त्याचा पडताळा मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंना मित्रपक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील आमदारही सांभाळता आले नाहीत हे सत्य. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत असला तरी ठाकरे गटासोबत कोणताही मित्रपक्ष नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं ठाकरे गटासोबत युती केली तरी प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे सांभाळू शकतील का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रभावदेवीत झालेल्या राड्यादरम्यान दादर पोलीस स्थानकाच्या बाहेर जी गोळी चालवण्यात आली होती ती सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटली असल्याचं
बॅलिस्टिक अहवालातून आता स्पष्ट झालंय. यावर आपण अहवाल पाहिला नसल्याचं सरवणकरांनी म्हटलं. तसंच आपण गोळीबार केला नसल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं. गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात राडा झाला. यानंतर पुन्हा एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदा सरवणकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. की माझ्यापर्यंत आता काही आलेलं नाही, फक्त आपल्या माध्यमातून ऐकतो. तर तसा काही रिपोर्टच माझ्याकडे आलेला नाही आणि या सगळ्याची सत्यता पडताळल्याशिवाय मी काही बोलणं हे उचित नाही. मला असं वाटतं मी ते पूर्ण रिपोर्ट घेईन, चौकशी करेन आणि आपल्याशी सत्यता पडताळून नक्की आपल्याशी बोलेन. आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगत होतो, त्याची हे पण पुंगळी पण सापडली ना, असं काय करता. आणि हे सगळं असताना सुद्धा हा खरा प्रश्न तुम्ही आता राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारला पाहिजे, म्हणजे देवेंद्र फडणवीस उपमुख्य बघ नक्कीच त्यांनाच विचारलं पाहिजे. कायदा तुमचा जर असेल तर तो कोणासाठी आहे? तुमचे सगळे आमदार ज्यांनी ज्यांनी हातपाय तोडा आणि जामीन द्या म्हटलं त्यांना का नाही? मग ह्या सगळ्या संदर्भात आपलं वागणूक जी आहे, म्हणून जे तुमच्या विरोधात त्यांना तुम्ही पोलिसांच्या केसेसमध्ये ईडी CBI सगळं चालले तुमचं, याच्या उत्तर तर तुम्हीच द्या. समाजाला जनतेला कळलं पाहिजे की जर अशा प्रकारे कायदा हातात घेऊन जर राज्याचे प्रतिनिधीच वागत असतील तर राज्य सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार. बातमी दिल्लीतून आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे आणि त्यामुळे 6 महिन्यांपूर्वी NDA मध्ये दाखल झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या खासदारांच्या नजरा आता मंत्रिमंडळ फेरबदलाकडे लागलेल्या आहेत. कारण शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रीय सत्तेत वाटा मिळणार आहे. पण मध्ये कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होणार असल्याची राजधानी दिल्लीच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांचं प्रगती पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर 2024च्या लोकसभा निवडणुकीत नव्या नेत्यांना संधी देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे, मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं जोर धरलाय. कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याविषयी अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जातात. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्यात. कारण NDAचा घटक पक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात सत्तेत वाटा मिळणार आहे. बाळासाहेबांची शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. त्यामध्ये काही खासदारांची नावं आघाडीवरती आहेत. राहुल शेवाळे यांनी ठाकरे कुटुंबाविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच गजानन कीर्तीकर, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव यांच्यासह भावना गवळींच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपची पाठराखण करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनाही केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जाणार कोणाचं आहे तेही विचारा ना एकदा. महाराष्ट्रातनं कोणाकोणाचं मंत्रिमंडळ जाणार आहे ते एकदा विचारा, म्हणजे कळेल ना कोणाला मिळणार. मला बोलायचं नाही, मी एवढंच म्हणालो की ते जाणार कोणते बघा, येणाऱ्याचं सोडूनच द्या. हो, सगळे मिंदे आहेत, त्यांचं काही घेऊन नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वेळी प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद या बड्या नेत्यांचा पत्ता कट करत धक्का दिला होता. त्यामुळे आता केंद्रातील अनेक मंत्र्यांनी देव पाण्यात ठेवलेत. आज काही केंद्रीय मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयाचा कारभार आहे. त्यांच्याकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न या फेरबदलात होणार आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 3 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री आहेत. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. बातमी मराठवाड्याच्या लातूरच्या राजकारणातून आहे. लातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ते इच्छुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं निलंगेकर म्हणाले. अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्याच्यापैकी कदाचित लातूरच्या प्रिन्सची पण इच्छा झाली असेल. मग लातूरच्या प्रिन्सला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचंय का हो? लातूरच्या प्रिन्सला भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचंय का? हे आमचं मत नाही, हे लातूरकरांचं मत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता बूथ लेवल पासून तर विधानसभा लेवलपर्यंत आणि काही लोकसभा लेवलपर्यंतही ज्यांनी काम केलं आहे असे काँग्रेसमधले अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक आहेत. राष्ट्रवादीमधलेही आहेत आणि मोठ्या प्रमाणावर उद्धवजीकडले कार्यकर्ते नेते हे एकनाथ शिंदेजीच्या संपर्कात आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपण जाणून घेऊयात. अमित देशमुखांचं नाव चर्चेत आलेलं आहे यासाठी की अमित देशमुख कुणावर नाव आरोप करू नका. आता जेवढे आमचे मोठे नेते आहेत ते सगळ्यांचीच नावं तुम्ही घ्याल. आता माझंही नाव काय भाजपच्या आमदाराने तो दावा केला. भाजपच्याच आमदाराने तो दावा केला. अमित देशमुख उत्सुक आहेत. भाजपच्या मला वाटतं अध्यक्षांनी दावा केला म्हणतात पहिले निलंगेकर म्हणाले, मग अध्यक्ष म्हणाले होय लवकरच मोठे स्फोट होतील. आता तुम्ही अध्यक्षांचं नाव घेतलं त्यामुळे त्यांना माहिती असेल ते तुम्हाला सांगतील आणखी काय ते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात जोरदार झुंपली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर पदवी मिटून टाकण्यासाठी म्हणून डॉक्टर कोल्हेंचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. तर दुसऱ्याच्या कर्तृत्वावर मोठे झालेल्यांनी टीका करत फिरू नये असा टोला डॉक्टर अमोल कोल्हेंनी लगावलाय. डॉक्टर अमोल कोल्हे नितेश राणेंमध्ये लढाई. धर्मवीर वरून खासदार आमदारात खणाखणी. डॉक्टर अमोल कोल्हे पैसे घेऊन रोल करतात. नितेश दुसऱ्याच्या कर्तृत्वावर मोठे झाले. धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरून सुरू झालेला वाद शमण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. आमदार नितेश राणेंनी डॉक्टर अमोल कोल्हे काही दिवसांनी कोणत्या पक्षात असतील हे ते स्वतः सांगू शकणार नाहीत असा टोला लगावला. दाढी काढली तर डॉक्टर अमोल कोल्हेंना कुणीही ओळखणार नाही असा टोलाही नितेश राणेंनी लगावलाय. तो कुठला तरी तो अमोल कोल्हे नावाचा कोण तो ऍक्टर पैसे घेऊन शिवाजी महाराजांची रोल करतो. तो काय फुकट करत नाही, त्याला सिरियससाठी पैसे देतात. म्हणून त्याला नावासाठी फक्त खासदार निवडून आला नाही, 24 ला आपटून टाकून त्याला. एवढा काय मोठा विषय नाही, एवढा काय मोठा विषय नाही. त्याला दाढी काढल्यावर पण ओळखणार पण नाही. नितेश राणेंवर टीका करताना डॉक्टर अमोल कोल्हेंनी त्यांचीच कुंडली मांडली आहे. नितेश राणेंचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते याची आठवण करून देत डॉक्टर कोल्हेंनी समाचार घेतला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी जास्त बोलू नये अशी टीका डॉक्टर अमोल कोल्हेंनी केली आहे. माननीय राणे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे वडिलांच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर स्वतःच्या अस्तित्वाची पोळी भाजणाऱ्यांविषयी कशाला का बोलावं. ज्यांचं काहीतरी स्वतःचं कर्तृत्व आहे, ज्यांची काहीतरी वैचारिक उंची आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यात ज्यांचं काही योगदान आहे अशा लोकांविषयी बोलणं मला जास्त उचित वाटतं, जास्त संयुक्तिक वाटतं. राजकीय नेते त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी जिवारी लागणारी टीका करत असतात. धर्मवीर आणि स्वराज्य रक्षकच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झालाय. त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे आणि नितेश राणेंमधील आरोप प्रत्यारोपांनाही चांगलीच धार आल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच दोन्ही नेत्यांमधील ही राजकीय खणाखणी पुढील काही काळ सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिकमध्ये काँग्रेस अंतर्गत आज जो काही राजकारणाचा पट लिहिला गेला, जो ट्विस्ट आला, त्या सगळ्यावरून आता दिल्लीतलं काँग्रेसचं हायकमांड नाराज आहे. नाशिकमधल्या घोळावरून आता खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे. सुधीर तांबेंच्या माघारीमुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबेंनी अर्ज भरल्यानं काँग्रेसचं नेतृत्व हे नाराज झालेलं आहे.
नाशिकमधल्या घोळाच्या चौकशीचे आदेश सुद्धा केंद्रीय नेतृत्वानं दिलेले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे हे सध्या या संपूर्ण राजकीय घडामोडींवर तीव्र नाराज असल्याचं कळतंय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी अगदी सुपरफास्ट. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट.